नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या शासकीय कार्यालयामध्ये थंब मशीन हे आवश्यक म्हणून गणल्या गेलेली आहे आणि थंब मशीन आवश्यक म्हणून गणल्या गेली असता आज प्रत्येक कर्मचारी येताना थंब मारतो आणि जाताना सुद्धा थंब मारतो। म्हणजे तो 10 वाजता जेव्हा कर्मचारी येतो तो 9:45 इथे या ठिकाणी हजर राहतो आणि जाताना तो 6 नंतर निघून जातो। पण या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आलो आहे ते आहे म्हणजे पंचायत समिती चांदुरले अमरावती जिल्ह्यातील या ठिकाणची तब्बल 5 वर्षापासून थंब मशीन बंद असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि आम्ही त्या बंद असल्याची माहिती प्राप्त झाली असून ते पडताळणीसुद्धा केलेली आहे। आणि या ठिकाणी ही थंब मशीन बंद असल्या कारणाने या ठिकाणचे काही कर्मचारी कुठल्याही वेळेस येणे आणि कुठल्याही वेळेस जाणे हे सुद्धा या ठिकाणी या पंचायत समिती चांदुरलेमध्ये सुरू आहे। पण आता या ठिकाणची थंब मशीन सुरू होणार का हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचं आहे। शासकीय कार्यालयामध्ये थंब मशीन असणे आवश्यक आहे आणि शासकीय कार्यालय हे पंचायत समिती शासकीय कार्यालय असून या ठिकाणी थंब मशीन बंद आहे। मग आता हे थंब मशीन सुरू होणार काय याकडे संपूर्ण ग्रामीण भागातील आणि शहरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे। जेव्हा कोणी एखादा पंचायत समिती हे ग्रामीण भागाशी निगडित कार्यालय आहे आणि पुन्हा हे कार्यालय ग्रामपंचायत जसं की आपण बघू शकतो 49 ग्रामपंचायतचा कारोबार पंचायत समिती चांदुरले अंतर्गत चालतो आणि पंचायत समिती चांदुरले अंतर्गत चालत असताना या ठिकाणी थंब मशीन नसल्यामुळे कर्मचारी कधीही येतो आणि कर्मचारी कधीही जातो। यामुळे येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना हा त्रास नाहक सहन करावा लागतो। त्यामुळे येणारा आता या ठिकाणी थंब मशीन लागणार का हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे। तब्बल 5 वर्षापासून थंब मशीन या ठिकाणची का बंद आहे आणि आतापर्यंत का दुरुस्त केली नाही या ठिकाणी हा प्रश्नचिन्हसुद्धा उपस्थित होत आहे। तर शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची अचूक नोंद ठेवण्यासाठी फिंगरप्रिंट मशीन उपयुक्त ठरते म्हणजेच थंब मशीन आणि थंब मशीन उपयुक्त ठरत असताना पंचायत समिती चांदुरलेमध्ये फिंगरप्रिंट अद्याप बंद अवस्थेत पडलेली आहे आणि फिंगरप्रिंट अटेंड मशीन ही एक बायोमेट्रिक प्रणाली आहे जी कर्मचाऱ्यांच्या बोटाचे ठसे स्कॅन करून उपस्थित ट्रॅक करण्यासाठी आणि रेकॉर्ड करण्यासाठी वापरली जाते। कामाच्या ठिकाणी शासकीय कार्यालय जसे की जेव्हा कर्मचारी येतात किंवा निघून जातात तेव्हा कोण उपस्थित आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी हे एक सामान्य साधन म्हणजे थंब मशीन्स म्हणजे मराठीमध्ये फिंगरप्रिंट मशीन हे काम करते। तर तेच मशीन आज पंचायत समिती चांदुरलेमध्ये गत 5 वर्षापासून बंद असल्याची माहिती MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला प्राप्त झालेली आहे। आता ही मशीन केव्हा सुरू होणार आहे हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे। तुमच्या पंचायत समिती शासकीय ऑफिसमधील थंब मशीन बंद आहे, काय सांगा? बरोबर आहे, थंब मशीन बंद आहे। कालच आम्ही टेक्निशियनला बोलावले होते आणि त्याने पूर्ण पाहणी केली आहे मशीनबाबत आणि पुढील आठवड्यात ही मशीन पूर्णपणे दुरुस्त होऊन जाईल याची मी खात्री देईन। धन्यवाद। आपण यापूर्वी पंचायत समिती चांदुरलेमध्ये या ठिकाणी असता आता आपण आलो आहे चांदूर रेल्वे तहसील कार्यालय तसे HDU कार्यालयामध्ये आणि तहसील कार्यालय आणि HDU कार्यालय हा चांदूर रेल्वे नांदगाव आणि धामणगाव या ठिकाणी जुळलेले हे एक मोठं असं कार्यालय असून या ठिकाणी सुद्धा गत 1 महिन्यापासून थंब मशीन बंद आहे आणि थंब मशीन बंद असल्यामुळे इथे सुद्धा कोण कधी येते आणि कोण कधी जाते हे सुद्धा पाहणे महत्त्वाचं आहे। आणि ज्यावेळी या ठिकाणी जर थंब मशीन राहिली असती तर प्रत्येक कर्मचारी ह्या 9:45 या ठिकाणी हजर झाला असता आणि 6 वाजता जेव्हा कार्यालयीन वेळ जेव्हा सुटते 6 वाजता तर 6 वाजता तिथून सर्व निघाले असते। पण येथील सुद्धा काही कर्मचारी कधीही येऊन आणि कधीही जाणे हा या ठिकाणी हा प्रकार सुरू आहे आणि गत 1 महिन्यापासून या ठिकाणी सुद्धा थंब मशीन म्हणजेच फिंगरप्रिंट मशीन बंद आहे। आता हे सुद्धा मशीन सुरू होणार का हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे, कारण की या ठिकाणाहून शहरी भागातून ग्रामीण भागातून अनेक नागरिक कामाकरता ऑफिशियल कामाकरता कार्यालयीन कामाकरता येत असतात। पण येत असताना कर्मचारी संख्या काही कर्मचारी अनुपस्थित राहतात आणि तेच जर फिंगरप्रिंट या ठिकाणी किंवा थंब मशीन या ठिकाणी राहिली असती तर कर्मचारी संख्या अधिकाधिक दिसली असते। हे सुद्धा एक महत्त्वाचे आहे। तहसील कार्यालयामध्ये बायोमेट्रिक मशीन म्हणजे थंब मशीन बंद आहे, काय सांगणार? तहसील कार्यालयामध्ये बायोमेट्रिक मशीन ही रेग्युलरली सुरू होती पण गेल्या 15 दिवसामध्ये तांत्रिक अडचण असल्यामुळे ती बंद आहे। त्याबद्दल आम्ही NICला कलेक्टर ऑफिसला सूचना देण्यात आलेल्या आहे आणि तिथून तो बिघाड दुरुस्त झाल्यावर ते त्वरित कार्यान्वित करण्यात येईल। तात्पुरती आम्ही त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मस्टरवर हजेरी घेण्याची आमची कारवाई सुरू आहे।